पावसाळा सुरू झाला की दोनच गोष्टीची कटकट, एक म्हणजे कपडे सुकत नाही आणि दुसरं म्हणजे घराच्या दाराशी होणारी ओलसर घाण. बाहेर ऊन नाही मग घरातले कपडे दिवसभर तसेच ओले राहतात. पण या ओल्या वातावरणात सुद्धा घरातली स्वच्छता टिकवायची असेल तर माझ्याकडे एक जबरदस्त आयडिया आहे. आपण भाजीसाठी किंवा खरेदीसाठी या पातळ पिशव्या वापरतो आणि ते तसेच पडून राहतात. हे कापड धुतल्यानंतर खूप लवकर सुकतं आणि धुण्यासाठी पण खूप सोयीस्कर आहे, म्हणजे धुण्याला जड जात नाही. हे वरदानच आहे. तर आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही नवीन शिवणकाम शिकत असाल किंवा फक्त तुम्हाला टाके जरी मारता येत असेल तरी तुम्ही हे सहज बनवू शकता. या ठिकाणी मी 3 वेगवेगळे कलर घेतलेले आहेत. कलरफुल आपण बनवणार आहोत. बघा, मोठ्या बॅगवरती एक परात ठेवून गोल आकार इथं काढून घेतलेला आहे. आता तुम्ही इथे अंदाज लावला असेल की मी काय बनवणार आहे ते. तर या ठिकाणी मी एक पायदान बनवणार आहे. आपण त्याला पायपुसणीसुद्धा बनवू शकतो. आता ते उरलेलं जे कापड होतं बॅगीचं त्याचे मी छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता ते डबल आपण कटिंग केले होते फॅब्रिक 2 परात ठेवून त्याच्याबरोबर मध्यभागावरती ठेवून घ्यायचं, अशा लाईनिंग ओढायची आणि त्याला शिलाई मारून घ्यायची, तो भाग बंद करायचा. तर दुसऱ्या बॅगीची अशी पट्टी कटिंग केली, 3 इंचाची पट्टी कटिंग केली आणि तिला फोल्डिंग दिली. दोन्ही बाजूला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आता दुसऱ्या बाजूला सुद्धा तशीच पट्टी लावून घेतली आणि एक अधिकचा चिन्ह म्हणजे चौफुलीचा आकार इथे बनवून घेतलेला आहे. त्यानंतर त्यावरती दाबटीप द्यायची आहे, कारण दाबटीपने छान कडकपणाही येतो आणि सुंदरही दिसतं. आता राहिलेल्या ठिकाणी डिझाईन बनवायची, तशीच एक पट्टी घ्यायची, फोल्ड करायची त्याला आणि तिथून फोल्डिंग द्यायची आणि व्हिडिओमध्ये बघू शकता त्या पद्धतीनं बरोबर त्याला तशीच पट्टी लावायची जशी अगोदर लावली तशी. फक्त आपल्याला थोडीशी जागा ठेवायची, तिथे आपण एक सर्कल बनवणार आहोत त्यासाठी. आता पट्ट्या सगळ्या लावून घ्यायच्या आहेत त्याच पद्धतीनं जसे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्या पद्धतीने एक सर्कल बनवून घेतलं. आता येलो कलरच्या 2 गोल आकारामध्ये इथे सर्कल बनवून घेतलेले आहेत आणि मध्यभागावरती एक कट मारायचा आणि त्याला सरळ बाजू करून घ्यायची, उलटी बाजू आपल्याला आतमध्ये टाकायची आहे. आता हे जे सर्कल बनवलं आहे ते आपण जो पायदानवरती ते बनवलेलं आहे तिथं आपल्याला ठेवायचं आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. त्यावरती पूर्ण पायदान किंवा आसनवरती पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथं पूर्ण शिलाई मारून घेतली. त्यानंतर आपल्याला गोल आपल्याला पायपिंग बनवायची आहे, जाड पायपिंग. तिथं सुद्धा मी पिवळा कलर घेतलेला आहे. शिलाई मारून घ्यायची. याचा वापर तुम्ही आपली पोळ्यांची टोपली खाली ठेवू शकता किंवा तुम्ही तेलाचा डबा असेल, तेलाची कॅटली असेल किंवा गटलं असेल तेलाचं छोटं, यामध्ये तुम्ही छोटंसुद्धा बनवू शकता. हे धुण्यासाठी सुद्धा सोयीस्कर आहे आणि पटकनसुद्धा सुकतं. ज्या ठिकाणी पावसाचं खूप जास्त वातावरण असतं तिथे ऊन येत नाही, माझ्याकडे येत नाही म्हणून मी तयार केलं आणि ते बायकांना खूप आवडलं.